आंदोलक रस्त्यावरती बसलेत आणि प्रचंड वाहतूक कोंडी त्यामुळे चालली आहे। थोड्याच वेळात आपण बघितलं तर जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचणार आहेत। आझाद मैदानात जरांगेंचं जंगी स्वागतही केलं जाणार आहे। दृश्य आपण सध्या बघतोय ही सगळी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावरची दृश्य आहेत, जिथे बाहेर गावावरून अगदी रेल्वेनं लोंढेच्या लोंढे दाखल होत आहेत। भगवं वादळ मुंबईत थडकत आहे आणि त्यामुळे सीएसएमटी हा परिसर पूर्णतः फक्त जनमय झाल्याचं आपण पाहू शकतोय। नजर जाईल तिथवर केवळ माणसं दिसत आहेत। जनसागर उफाळलेला आहे आणि हा सगळा जनसागर मराठ्यांचा आहे। आंदोलक रस्त्यावरती बसलेत म्हणून प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। तर जरांगेंचा ताफा दुसरीकडे कर्नाक बंदर परिसरात दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात ते आझाद मैदानात पोहोचणार आहेत। मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसटी उतरल्यावरती कशा जल्लोषात आझाद मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। जोडतोय आमची काय सांगणार, कुठून आला तुम्ही? पुण्यावरून आलो आम्ही आम्ही नगरहून आलोय। आम्ही आलो आरक्षण न्यायला। आम्हाला आरक्षण जर दिलं आमचं प्रामाणिक म्हणणं असं आहे, आम्हाला एकनाथ सर्व बांधव जे आहेत ते नाचताना पाहायला मिळतात। काय सांगणार आहे? या ठिकाणी मनोजदादा जरांगे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि मराठे हे काय आहेत आज मुंबईमध्ये दिसणार आहेत। लाखो नसून करोडोनी मराठे मुंबईत आलेले आहेत आणि आम्ही मुंबईमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आम्हाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसणार आहे ते आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही बाहेर निघणार नाहीत। नक्की आरक्षण भेटल्याशिवाय माघारी निघणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांची आहे। आपण जर पाहिलं तर अनेक ट्रेन ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।